मंडळी नुकतेच 10वीचे निकाल लागलेत आणि या वर्षी पोरांना भरभरून मार्क पडलेले पाहायला मिळत आहेत. लातूरात तर तब्बल 113 पोरांना 100 पैकी 100 मार्क्स पडलेत आणि 90च्या वर असणाऱ्यांची संख्या पण अपाट आहे. एकूणच आजकालची पोरं सध्याची पिढी हुशार आहे असंच आपल्या जुन्या माणसांना वाटतंय. पण तसं खरंच आहे का हो? 10वी मध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरानं पास झालेली पोरं पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात खरंच यशस्वी होतात का? त्यांचं पुढे जाऊन काय होतं? 10वीत नंबर काढणाऱ्या पोरांचं करिअर खरंच घडतं का हो? याच गोष्टीचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, नंबर 1, 2, 3 क्रमांकाची विशेषतः अबोव 90 वाली पोरं पुढे जाऊन दाट गणण्याची शक्यता असते. आता या पहिल्या वाक्यालाच तुम्ही म्हणाल एवढी डिमोटिवेट करायला लागलाय, पण तसा माझा वाईट उद्देश नाही बरं का. कारण या वाक्याचं मी पुढे व्यवस्थित संदर्भासह स्पष्टीकरण देणार आहे. पण ही मी जे काही म्हणालोय ते अगदी 100% अगदी तसंच आहे असं बी नाही, पण काही अंशी तसंच आहे, कारण त्याला कारण पण लय. म्हणजे बघा, एकतर विशेषतः ग्रामीण भागात 10वी पर्यंतच्या रिझल्टवर भावकीत मारण्याची स्पर्धा असते, कारण स्पर्धक बहुतांश हे गाववालेच असतात. त्यामुळे गण्या, तुला 36% पडले तरी चालतील, पण भावकीतल्या सोम्याच्या पुढे पाहिजेस अशी एक अपेक्षा सामान्य गाववाल्या पालकाची असते. त्यामुळे हा निकाल निर्विवादपणे सामाजिक दबावाचा आणि तितकाच भावनिकी असतो. पण खरं सांगू का, 10वी संपली ना की खरा आपला बाजार उठतो. सायन्सवाले तर थेट स्टेट बोर्डातनं CBSEच्या पोर्शनमध्ये शिफ्ट होतात. तिकडे इंटिग्रेशन डेरिव्हेशन असलं एलियानिक शिक्षण घेताना त्यांची निश्चित वाट लागते. याशिवाय 11वी 12वी मध्ये नवनवं कॉलेज जीवन असतं, त्यामुळे ती जगायची इच्छा असते. या सगळ्यात 10वीत काही रेग्युलर पॅटर्न फॉलो करत रट्टा मारत बॅनरवर झळक केलेले यामधले बरेच विद्यार्थी सायन्सच्या जंजाळात पुरते खंगून जातात. परंतु उलट पक्षी 10वीत नापास झालेले किंवा काटावर पास झालेले 50च्या घरातले लागलीच पोटापाण्याचा बघतात. ओळखी पळकीने एखाद्या बॅजवर थेट माताडीत रुजू होतात. काही जण ट्रकवर किन्नरकी करतात, काही जण ITI करतात, काही जण एखादा चांगला व्यवसाय बघतात, काही जण काम करून थेट पैसेच कमावण्याच्या नादाला लागतात. त्यांना तेव्हा स्वतःकडून फार काही अपेक्षा नसते. उलट पक्षी हा मध्यमवर्गीय आर्थिक क्षमतेचा पोरगा मात्र सिगारेटी शिलगावत, बिअर पेल्याच्या आणि आयटम गाजवल्याच्या फापाऱ्या मारत गाडीच्या कर्कश सायलेन्सर मधनं कॉलेजात दूर काढतो. तांबडी केस आणि गुटक्यानं भरलेली तोंड घेऊन पोरींच्या मागे लागण्याला जीवनाचं एक ऐहिक सुख समजतो. पण या सगळ्यात 60-65 मार्कवाली जमात तर एकदम कासव असते. त्यांना आपण कायम हारू याची भीती असते. मग ते तितकी मेहनतही घेतात. हळूहळू कंडोल केटीच्या जीवा पुढे वाटचाल करतात. पण ही 80-90 वाली गँग मात्र विशेष माजरोडी असते. त्यांना मायंदाळा अहंकार जडलेला असतो. ते भावकीच्या स्तुतीतनं पुढची काही बरीच वर्ष बाहेरच पडत नाहीत. मग हळूहळू हे 80-90 वाले सायन्स मधनं 50-60% येतात. पण तरी त्यांचा माज मोडलेला नसतो. ते स्वतःला हुशार वगैरे समजतच राहतात. आता यांची 15वी होस्तोवर 10वीतनं माताडीत लागलेलं चांगलं 25-30 हजाराचं पगारदार झालेले असतात. दुसऱ्या बाजूला 60-65 वाल्यांची शांतीत उत्क्रांती चालू असते. मग पुढे हे 10वीचे टॉपर कम ग्रॅज्युएशनचे केटी बहाद्दर पास आउट होतात. आता एक्झॅक्ट याच वेळेस माताडीवाले ट्रकवाले लग्न करतात. हे 90 वाले मात्र यावेळी जग बदलण्याच्या मार्गावर असतात. त्यांचे इथिक्स यावेळी स्ट्रॉंग असतात. बाजारात नोकऱ्या नसतात. MPSC UPSCचा खुळखुळा फार वाजत नाही. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला जवळपास 2-4 वर्ष जातातच जातात. 100 जागांसाठी लाखभर फॉर्म येतात. निवड झाली तर 4-4 वर्ष जॉईनिंग होत नाही. बिरदेव डोनेसारखं लाखात एखादं पोरगं अधिकारी होतं. डोक्यावली केस जाऊन जिंदगी झंडून जाते. मग अशा वेळी गुडघ्याला लागणारी 7वी 8वीची 5 पोरं तांबाखू मळत या 90 वाल्याची भर चौकात खेचतात. घरचे पाग येड्यात काढतात. अशा वेळी त्यांच्या बौद्धिक संपदेला डझनभर एवढी पण किंमत नसते. 12 वर्षी माणसं मग हुशार पोरगं होतं पण शिकून पार बिघडलं असा शिक्का मारून नवीन विषय शोधत राहतात. त्यांच्यावर सतत शिक्के मारत राहतात. अशा वेळी 60 वाली कासव कुठेतरी चिकटतात आणि 90 वाल्या सशांची शर्यत मात्र अशा वेळी बारंगळते. यातले काही 90 वाले IT मेकॅनिकल होतात. आपला रिझ्यूम घेऊन कंपन्या हुंदाडतात. 25-30 हजारात नोकरी मिळतेही, पण मुंबई पुणे शहर त्यांचा अख्खा पगारच गळंकृत करून टाकतो. गावाकडे सुटाबुटात येणाऱ्या या पोरांची त्यांची शहरात काय लेवलला लागलेली असते हे त्याचं त्यालाच माहित असतं. अहंकार, स्तुतीतून आलेली स्वतःबद्दलची चौकट, स्वतःबद्दल निर्माण केलेला अवास्तववादी रिस्पेक्ट आणि अवास्तववादी स्वप्नांमुळे कष्टाचं काम, विशेषतः तथाकथित खालच्या दर्जाचं काम हा 90 वाला करत नाही.
अशावेळी मग घरादाराची नसलेली इज्जत वाचवताना मग हळूहळू याचं कमरेला कुठलंच वस्त्र राहत नाही. तोपर्यंत ही 36 वाल्यांची पोरं अंगणवाडीत जातात आणि या 90 वाल्याला मामा म्हणू लागतात. नोकरी नसल्यानं लग्न होत नाही आणि लग्न नसल्यानं इतर जबाबदारीचा प्रश्नच उरत नाही. डोक्यावली अकाली छप्पर गेल्यानं प्रियसी वगैरे असं काही भविष्य उरलेलं नसतं. खूप अभ्यास केल्यानं आणि वाचल्यानं न्यूनगंड असतो. तर दुसऱ्या बाजूला 36 वाले फुल टू कॉन्फिडंट असतात. कारण 36 वाले यवाना वाळू बांधकामाचे ठेकेदार, स्विफ्ट होंडा सिटीचे मालक आणि स्थानिक आमदाराचे निष्ठावंत तथा तालुका कामगार सरचिटणीस वगैरे पदावर गेलेले असतात. शर्टाचं वरचं बटन ओपन करत गळ्यात चैनी वगैरे घातल्या जातात. मोठ्या लोकांच्यात यांची उडबस असते. चहा ते ढाबा यांचं सातत्यानं चालूच असतं. 60 वाल्यांचा संसार अशा वेळी रुळाला लागलेला असतो. बायका पोरांचा खर्च आणि EMI भागून यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे उरलेले असतात. हे 90 वाले विशेषतः वरून 1, 2, 3 मार्कानुक्रमवाले यावेळी मात्र खांगतात. अर्थात उच्च प्रतिभेची माणसं गावातल्या गावातच कुसतात. कुठल्याच वासाशिवाय शेवटी उदबत्तीच्या वासात मिसळतात. नंतर हा दगड मारणारा माणूस फार हुशार होता, शिकवण्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून त्याला किरकोळात काढतो आपण कधी कधी. भावकीच्या अभिमानातनं निर्माण झालेलं शिक्षण शेवटी त्याच्याच शिव्यांचं धनी होतं. घर, कुटुंब, समाज यांच्याकडून पदोपदी अपमान होत राहतो. शिकून काय कलेक्टर होणार आहेस का ही वाक्य ठामपणे रुडवत जातात. दिशाहीन वासरासारखी ही पोरं मग सैरभैर होतात. अंगात नसलेला आक्रमकपणा पोचटपणे मांडत राहतात, मोटिवेट होत राहतात. पण अगदी सगळ्याच 90 वाल्यांच्या बाबतीत असं घडत नाही. यातले काही चांगल्या पगाराचे नोकरदार होतात, काही डॉक्टरही होतात, काही आपल्या आवडीचं शिक्षण घेत या अशा ट्रॅपमध्ये न अडकता आपली प्रतिभा पणाला लावतात आणि यशस्वी होतात. जी पोरं 10वीतल्या मार्कांना यश न समजता ही फक्त यश मिळवण्याची प्रोसेस आहे असं समजतात, ती पोरं त्यांची क्षमता, आवड, प्रतिभा याचा सुंदर मेळ घालून आदर्शही निर्माण करतात. कोणत्याही क्षेत्रात इंटरेस्ट घेऊन अभ्यास केला, त्यात नाविन्य शोधलं की यश मिळतंच याची त्यांना खात्री असते. पण एकूणच अशा वेळी या स्पर्धेच्या जगात आपण काय करायचं याचा सर्वार्थानं विचार करणं हे शेवटी आपलंच काम आहे. सध्याच्या काळात काहीतरी ठोस कौशल्य आत्मसात करून त्या कौशल्यात प्रगती करून अर्थार्जन करणं हा यातला प्रभावी मार्ग असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जास्त मार्क मिळाले म्हणून त्याच भावविश्वात जगत क्षमतेपेक्षा मोठ्या आणि जमत नसलेल्या गोष्टीच्या मागे लागणं खऱ्या अर्थानं चुकीचं आहे असं देखील तज्ज्ञ सांगतात. शिवाय कमी मार्क्स मिळाले म्हणून खंगून जाणं, नाराज होणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या आजूबाजूला ज्यांचे 10वीत नंबर आले होते ती पोरं आज काय करतात? तसंच 60-70 आणि अगदी 35 ते 50% ज्यांची गाडी अडली होती त्यांचं करिअर आता कोणत्या वळणावर आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.